जय हरी सर्वांना. कसे आहे सर्व? मजेत ना? मी पण मजेत. तुम्हाला पण रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा येतो का? तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे असं समजा. तर स्वागत आहे तुमचं सुजाता मराठी व्लॉग्स या चॅनलवरती. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. कढईमध्ये तेल टाकलं आहे, त्यामध्ये शेंगदाणे जरा परतून घेतले आहे. त्यानंतर 2 चपातीचा मिक्सरमध्ये बारीक भुगा बनवून घेतलेला आहे. 2 मीडियम आकाराची कांदी कापली आहेत. 5-6 मिरच्या, लसूण, जिरे आणि कोथिंबीर घालून असं मिक्सरला बारीक दळून घेतलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा. जे कोणी नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भुग्यावरती थोडंसं मीठ पांगून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर तेलामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घ्यायची आहे. आपण जे हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती ती तेलामध्ये टाकायची आहे. त्यानंतर कांदा पण टाकून परतून घ्यायचा आहे. मस्त कांदा थोडा नरम होईपर्यंत परतायचा आहे. कांदा जरा परतत आला की त्यामध्ये आपण जे चपातीचं भुगा बनवला आहे तो आपण त्यात टाकायचा आहे. हळद पावडर पण टाकायची आहे थोडीशी त्यामध्ये. आपण मीठ भुग्यावरती टाकलं तर मिक्स करून घेतलं, त्यामुळे ह्या मिश्रणामध्ये मीठ टाकायची गरज नाही. सगळं असं मिक्स व्यवस्थित पांगून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ एका जागी राहत नाही आणि सगळीकडे पसरून जातं. तर ते मिक्स केलेलं मिश्रण आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. तर तुमच्या इकडे काय बोलतात या रेसिपीला तर कमेंट करून नक्की सांगा. आमच्या इकडे लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी असा पदार्थ आहे आणि याला चपातीचा भुगा असं बोलतात आमच्याकडे. चमचमीत लोणचं आणि हा भुगा, तिखट भुगा, याचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे. तुम्हाला पण जर कधी कंटाळा आला रोजची चपाती भाजी खायचा तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा की कशी बनली आहे. थोड्याशा मंद आचेवरती तुम्हाला हवी तशी तुम्ही परतून घ्यायचे आहे. थोडेसे कडक हवे असेल तर तुम्ही जास्त वेळपर्यंत पण परतू शकता आणि नरम हवे असेल तर थोडं मिक्स करून तुम्ही बंद पण करू शकता. तर तयार आहे आपली मस्त अशी रेसिपी. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की कशी झाली आहे. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि खात राहा. बाय.